नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स बाहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, मी आलेलो आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आणि तिथल्या आशीर्वाद ड्रीम सिटी इथे मी आलेलो आहे. आणि तिथल्या या सगळ्या माझ्या सगळ्या ताई आज इथे सहभागी झालेल्या आहेत आपल्या या 16 सख्यांचा या कार्यक्रमात. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद, उत्साह असं सगळं दिसतंय मला. आणि मला माहिती आहे की तुम्ही सगळ्यांनी स्वतःसाठी वेळ काढून तुम्ही सगळ्याजणी इथे आलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की हा वेळ प्रत्येक ताईने आपल्यासाठी काढला पाहिजे. ओके, चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण आपल्या खेळानं सुरुवात करूया. कारण त्या खेळातूनच होणाऱ्या आजच्या भागाची हुकमाची राणी जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. तेव्हा या खुर्चीवरती विराजमान होण्याचा मान आज कोण ताई पटकवते ते आपण बघूया. त्यासाठी पहिला खेळाला सुरुवात करूया आणि त्यासाठी 10 ताई आपल्याला हव्यात. कोण आहेत त्या 10 ताई? त्यांनी पटापट इथे यायचं. या. आपण एक 20 बॉक्स केला होता की त्याच्यामध्ये 20 टाकली किती पूर्ण होते. त्या 20 बॉक्स मध्ये तुम्ही असं लिहिलं होतं, हे परमेश्वरा मला 60 वर्ष आयुष्य दे आणि माझ्या मुलांचं संगोपन माझ्याकडनं उत्तमरित्या घडू दे. तुमच्या इच्छा अपूर्ण राहिल्या आणि नीतीचा खेळ वेगळाच निघाला. आणि 10 ताईंचं अगदी मनापासून अभिनंदन की तुम्ही आपल्या या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेल्या आहात. खूप खूप अभिनंदन. हा, एकदा जोरदार टाळ्या 10 ताईंसाठी होऊन जाऊ देत. नाव काय बरं तुझं? योगिता नितीन योगिता ताई. माहेर कुठलं? अंबरनाथ. आणि सासर? इथलंच पाचोऱ्याचं. इथलंच पाचोऱ्याचं. स्वभाव कसं आहे भाऊजींचा? छान आहे. छान आहे. कोण जास्त रागवतो घरी? कोणी नाही. दोघी शांत स्वभावाचे आहेत? नाही. नाही. हा, मग तेच म्हणते. हा, मग कोण जास्त हे? ते शांत स्वभावाचे आहेत. आणि तू जास्त बोलतो? जास्त बोलतो. ते कमी बोलतात. पण मग सॉरी लगेच म्हणतात भाऊजी का तू सॉरी म्हणते? सॉरी कोण म्हणतो? कोणी नाही म्हणत. कोणी म्हणतच नाही सॉरी. हा, मी पण बोलणार नाही जा असं. हा, असं नाही, ते लगेच बोलतात. पण हा, ते लगेच भाऊजी माझे आहेत चांगले बाबा. हा, हरकत नाही. पण आता हे तू काय काय तयारी करून आलीस? काम सगळे पटापट आवरले. काम पटापट आवर. बाकीचे तर राहूनच गेले. साडी बाकीचे पण राहूनच गेले. मग ती बाकीचे म्हणजे कुठले? 4 तासपासून आलोय. अच्छा, मग हुकमाची राणी होणं सोपी गोष्ट नसते. मग कठीण असतं. तारेवरची कसरत असते सगळी. बाकी तुम्ही सगळ्या तुमच्या घरामध्ये हुकमाची राणी असतेच, हो की नाही? पण या आजच्या भागामध्ये हुकमाची राणी कोण होणार ते आपण बघणार आहोत. आणि ती ताई होणार या 10 ताईंपैकीच. हा, त्यामुळे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. ठीक आहे, तर मग सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे टोपीला टोक फुगा फोड. खेळाचं नाव आहे टोपीला टोक फुगा फोड. खेळाचं नाव काय ताई? टोपीला टो फुगा फोड. टोपीला टो फुगा फोड. पण हे काय करत होतीस? तुम्ही करत होता ते मी करत होते. हरकत नाही, चांगली गोष्ट. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. हा, चला तर मग नाव कळलेलं आहे, सगळ्या ताईंना नाव कळलेलं आहे. आता आपण हा खेळ काय तो तुम्हाला मी सांगतो. तुमच्या समोर 3 वेगवेगळ्या रंगाचे फुगे मला लटकताना दिसत आहेत. ओके, आता खेळाच्या नावानं तुम्हाला अंदाज आलाच असेल की ते फुगे फोडायचे. तुम्ही 10 ताई आहात. आपण जोड्या करणार आहोत, म्हणजे 5 जोड्या होतील आणि प्रत्येक जोडीमधली एक विजेती असणार आहे. अशा 5 विजेत्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. ओके, आणि वेळेची मर्यादा आहे 1 मिनिट प्रत्येक जोडीला. 1 मिनिटामध्ये जी ताई तिन्हीच्या तिन्ही फुगे फोडेल ती असणारी विजेती. चला तर रेडी आहे तुम्ही? पण त्याआधी आपण जोड्या तयार करूया. त्या जोड्या मी तयार करतो. ओके, मी जसा जोडीचा नंबर घेईन तसे त्यांनी पुढे यायचंय. ओके, आणि आता पहिली जोडी आहे जोडी क्रमांक 3. है की नाही? बर्थडे असल्यावर का वाटतं की नाही? वाढदिवस असल्यावर का वाटतं की नाही? हॅपी बर्थडे है ना? कशा छोट्या छोट्या मुली वाटतायत एकदम. एकदा 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 आणि 3 म्हटलंय कुठे मी? 1 2 3. हा, शाबास. आता पुढणार व्यवस्थित पुढणार. हा, शाबास. हा, नीट. हा हा, नाही टोपी. हा, फुटलेले आहे. टोपी धरा. हा, शाबास. टोपी धरा. टोपी नीट. हा 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 हा, वेळेची. हा, वेळेची मर्यादा. हा, शाबास. टप चालू आहे. हा, शाबास लवकर. हा, आणि शोभाताई आणि वर्षाताईंमध्ये विजेती झालेली आहे वर्षाताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. तू गेलेल्या पुढच्या खेळामध्ये त्यामुळे तिथे उभी राहू शकतेस. ताई तू समोर बसू शकतेस. आणि आता पुढची जोडी आहे जोडी क्रमांक 1.
हा 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 3 हा शाबास शाबास व्हेरी गुड हा मस्त हा हे पाच शाबास शाबास हा लोक हे पाच जिंकली ह्या ताईने पहिल्यांदा फोडलेले आहेत. सीमाताई आणि पटकन लवकरात तिन्ही फुगे फोडले त्याच्यामुळे ती विजेती झालेली आहे. ताई तू इथे उभी राहू शकते आणि ताई तू बसू शकतेस. ओके पुढची जोडी आहे जोडी क्रमांक 5 आणि आता पूनमताई आणि उषाताई इथे सज्ज झालेले आहेत फुगा फोडण्यासाठी. 1 2 3 हा शाबास शाबास बघूया कोण फोडते. वेळेची मर्यादा आहे 1 मिनिट. ओके शाबास शक्यतो चेहरा आणि उषाताई आणि पूनमताई यामधून विजेती झालेली आहे. उषाताई ताई तुझं खूप खूप अभिनंदन. पूनमताई तू बसू शकतेस. आणि आता पुढची जोडी आहे जोडी क्रमांक 4. ओके 1 2 3 शाबास शाबास हा हा फुटलेलं आहे हा हा फुटलेलं आहे हा व्हेरी गुड क्या बात आहे. ही ताई वरचा तुझा पकडते. वेगळी स्ट्रॅटेजी आहे होती हरकत नाही. आणि त्याच्यामुळे मीनाताई आणि नीताताई यांच्यामधून नीताताई विजेती झालेली आहे आणि मीनाताई बाद झालेली आहे. अरे ओ मीना तुम बाद हो गई. हा जोडी क्रमांक 2 जोडी क्रमांक 2 1 2 3 शाबास 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 हा हा एक फुटलेले हा शाबास हा एक राहिले. हे बा क्या बात आहे व्हेरी गुड लवकर शाबास हा ठीक आहे हा क्या बात आहे. ओके अरे क्या बात आहे. आणि अनुराधाताई विजेती झालेली आहे. ओके आणि पहिल्या खेळातून अशा पद्धतीने 5 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप अभिनंदन तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. हा ताई कसं वाटते. एकदम मस्त वाटते. छान एकदम वाटते. छान वाटते. हो एकदम छान वाटते. हो बरं असे खेळ आधी खेळली होती नाही बस आपल्या नवरात्रामध्ये. नवरात्रमध्ये. हो किती वर्ष झालीत लग्नाला म्हणालीस. माझे 5-5.5 वर्ष झालं. 5 साडेपाच 5.5 वर्ष झालं. आता 6 होतील जून मध्ये. 6 कंप्लीट होती म्हणजे 6 वर्ष झाले. हो 6 वर्ष झालेली आहेत. हो काय प्रगती. एक मुलगी आहे ना 4.5 वर्ष. मी म्हटलं काय प्रगती तर एक मुलगी आहे 4.5 वर्षाची. प्रगती म्हणजे भाऊजींचं कसं चाललंय. भाऊजींना प्रमोशन मिळालं की नाही बुवा. हा एका घराची 2 घरं झाले की नाही बुवा. हा एका गाडीची 2 गाड्या झाले की नाही बुवा. झालं ना आम्ही. दोघांची 3 झालेली आहे. चांगली प्रगती आहे. प्रगती चांगली आहे. खेळाचं नाव आहे चल रे गोण पाट टुणुक टुणुक. खेळाचं नाव आहे चल रे गोण पाट टुणुक टुणुक. हे चल रे गोण पाट टुणुक 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 टुणुक. हे चल रे गोण पाट टुणुक टुणुक. हा खेळाचं नाव काय ताई. चल रे गोण पाट टुणुक टुणुक. हे टुणुक टुणुक हे टुणुक टुणुक हे टुणुक टुणुक. हा ताई करून दाखवणार व्यवस्थित मस्त. हा ओके भाऊजी पण समोर आहेत. हा व्हेरी गुड होऊन जाऊ देत. हा चल रे गोण पाट टुणुक टुणुक. चल रे गोण पाट टुणुक टुणुक. चल रे गोण पाट टुणुक 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 टुणुक. बरं ताई हे इथेच घरी जाऊन नको. टुणुक 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 टुणुक. भाऊजी मला म्हणतील हा भावाकडे गेली काय शिकवलं भावाने. हा काय शिकवलंय. टुणुक टुणुक टुणुक. ओके चल रेडी. तर हा खेळ असा आहे की तुमच्या समोर एक एक गोंडपाट ठेवलं जाणार आहे. हा त्या गोंडपाटामध्ये शिरायचंय. शिरून उडी मारायची. उडी मारत मारत जायचंय. पण एक उडी मारल्यानंतर टुणुक टुणुक असं बोलायचं. कसं टुणुक टुणुक असं करत करत तुमच्या समोर जी सफेद रेषा असणार आहे ती पार करायची. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये ती रेषा पार करेल ती असणार आहे विजेती. अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत ज्या जाणार आहेत शेवटच्या खेळाकडे. आणि 3 ताई बाद होणार आहे.
ओके, चला तर मग सुरू करूया खेळायला आणि त्यासाठी 1 2 5 इथे घेऊन या. ओके, तयार आहे तुम्ही सगळ्या? 1 2 3 म्हटल्यानंतर हा 1 2 1 2 3. हा, शाबाश शाबाश शाबाश, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. अरे आपल्या या दुसऱ्या खेळातून अनुराधाताई आणि वर्षाताई झालेल्या आहेत विजेत्या, ज्या गेल्यात आपल्या पुढच्या आणि शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी, अनुराधाताई आणि वर्षाताई आपल्या शेवटच्या खेळामध्ये गेलेल्या आहेत. तो खेळ आपण सुरू करणारच आहोत, शेवटचा खेळ. पण त्या खेळा अगोदर आपण सुरू करणार आहोत आपला अत्यंत सुंदर आणि असा भाऊक करणारा भाग, ज्या भागाचं नाव आहे सखा माझा पांडुरंग मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी. तुम्ही तुमच्या लाडक्या सखू आणि पांडूवरती खूप प्रेम करता ना, मग आता हेच प्रेम तुम्ही पत्रातून आमच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या भावना लिहा आणि सन मराठीच्या इंस्टाग्राम पेजला DM करा. तुम्ही पाठवलेली सगळी पत्र सन मराठीच्या पेजवर अपलोड केली जातील. पत्र पाठवण्याची शेवटची तारीख आहे 11 फेब्रुवारी आणि 12 फेब्रुवारीला संध्याकाळी 6 वाजता सखा माझा पांडुरंग मालिकेचे कलाकार वाचून दाखवतील. त्या निवडक पत्रांमध्ये एक पत्र तुमचंही असू शकतं. तेव्हा लवकरात लवकर पत्र पाठवा आणि तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचवा. ताई, तुझं नाव सांग बरं. मीना जितेंद्र पवार. कोणाला पत्र लिहिलेस? माझ्या मिस्टरांना. आणि भाऊजींनाच का लिहावं असं वाटलंय पत्र? ते सोडून आज 7 वर्ष झाले. त्यांच्या इच्छा होत्या अपूर्ण राहिलेल्या, त्या मला व्यक्त करायच्या आहेत. ताई, नक्कीच तो वाचून दाखवू शकतेस? प्रिय आहो जितूजी, आज तुम्हाला जाऊन 7 वर्ष झाले. तुमच्या सोबत असताना जणू काही मी स्वर्गात होते. माझा अजूनही विश्वास बसत नाही की तुम्ही माझ्यासोबत नाही. आपण एक 20 बॉक्स केला होता की त्याच्यामध्ये 20 टाकली किती पूर्ण होते. त्या 20 बॉक्समध्ये तुम्ही असं लिहिलं होतं, हे परमेश्वरा, मला 60 वर्ष आयुष्य दे आणि माझ्या मुलांचं संगोपन माझ्याकडनं उत्तमरित्या घडू दे. पण ते नियतीला मान्य नव्हते. नियतीचा खेळ वेगळाच निघाला. तुम्ही आम्हाला सोडून गेलेत आणि सगळी जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकली. ते तुमचे स्वप्न, ते अपूर्ण राहिलेल्या इच्छा, त्या आम्ही कशा पूर्ण कराव्यात, हाच माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. साधा सिलेंडर कसा भरायचा यापासून माझी सुरुवात होती. भाजीपाला घ्यायला गेलेली न मीना आज समाजात कशी उतरणार, हा मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला होता. पण तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुमच्या मुलांची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी या जगात उतरली. तुमची इच्छा होती की आपली मुलगी MBBS ला जायला पाहिजे, ती एक उत्तम डॉक्टर व्हायला पाहिजे. कारण ते आजारी असताना डॉक्टरांनी त्यांच्यावर योग्यरित्या उपचार न केले किंवा आम्हाला योग्य डॉक्टर न भेटल्यामुळे त्यांचं आयुष्यामध्ये असं पदार्पण झालं की ते आम्हाला डायरेक्ट सोडून गेलेत. असं वाटायचं की आपली मुलगी जर डॉक्टर झाली तर इतरांचे जीव वाचवेल. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी खूप धडपड केली आणि आज खरंच परमेश्वराच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने, तुमच्या इच्छा इतक्या प्रबळ होतात की तुमची मुलगी आज MBBS चा नंबर तिचा लागला आहे गव्हर्नमेंट कॉलेजला आणि तेही खूप छान कॉलेज तिला भेटलं. खरंच असं वाटतं कधी कधी की माझा नवरा म्हणजे माझ्यासाठी एक प्रियकर होता. त्यांनी असं कधीच भासू दिलं नाही की मी एक नवरा आहे म्हणून. असं मिस यू माय डिअर. ताई, तुम्ही तुमच्या सगळ्या मनातल्या भावना तुम्ही या पत्रामध्ये उतरवल्या आहेत आणि त्या नक्कीच भाऊजींपर्यंत पोचतील. आणि आज भाऊजीसुद्धा तितकेच खुश असतील की आज ताई MBBSला तिला ॲडमिशन मिळालं आहे आणि आज तुम्ही तुमचं ज्या पद्धतीने तुम्ही तुमचा संसार उभा केला आहे अगदी खंबीरपणे, भक्कमपणे, तर त्याचा नक्कीच त्यांनासुद्धा अभिमान वाटत असेल. आणि ताई, खरंच खूप खूप कौतुक आहे तुझं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ताईंसाठी. एक छानसं स्माईल आहे बघू भाऊजींसाठी, सुंदरसं असं स्माईल समोर बघू. ओके ताई, तुझं नाव सांग. सीमा राजेंद्र कोडी. कोणासाठी पत्र लिहिले? आई. आईसाठी. आईलाच का लिहावं असं वाटलं? आई नाही ना आता.
आई वारली. पत्र वाचू शकतेस. प्रिय समस्त चव्हाण परिवार, सासर आणि माहेर हे दोन्ही विश्व प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील जोडलेले असतात. तसेच ते माझ्याशी पण जोडले गेले. जन्म झाल्यापासून मी तुमच्या अंगाखांद्यावर खेळले, अंगणभर धिंगाणा घातला आणि घर भरून प्रेम मला मिळालं. ते माझ्या माहेरी म्हणजेच चव्हाण परिवार. लग्न होऊन सासरी आली पण माहेरची ओढ सुटत नाही. आज 20 वर्ष झाले पण माहेरची आठवण आजही पुकारतात. आई वडील, 4 बहिणी, भाऊ हा सारा परिवार मी माझ्या सासरी मिस करते. सगळ्यात जास्त तर आईला. आई, तू माझा एक आधार होती. पावलांपावलावर तू माझ्या पाठीशी उभी असायची. पण आज माझ्या पाठीशी उभं राहणारं कुणीही नाही. असं वाटतं तुझी कमतरता मला कायम भासते. तू गेली आणि तुझ्यासोबत मन मोकळं करायची माझी हक्काची जागाच गेली. तुझ्या आठवणीतच गेले 14 वर्ष मी काढले आहेत. तेव्हा आता देवाकडे एकच सांगणं आहे की कुणाचीही आई कुणाकडून हिरवून घेऊ नको. आई जेथे असतील तेथे आनंदी राहा आणि माझ्यावर लक्ष असू देत. आईला मिस करतेस? हो, कारण कमी वयातच आई केली. म्हणजे माझं वय जेव्हा कमी होतं 27-28 वर्षाची असेल मी तेव्हा. म्हणजे एवढ्या कमी वयात कोणावरही असं दुःख यायला नको पाहिजे. आज माहेरी जाणं होतं? कमी होतं, जवळच आहे पण एवढं जाणं नाही होत. तर या भावना नक्कीच आईपर्यंत पोहोचतील आणि मला खात्री आहे की आई जिथे कुठे असेल तिचं लक्ष तुझ्या पूर्ण कुटुंबावरती असणार आहे आणि ती खूप खुश असेल, आनंदी असेल. आणि आज तिच्याबद्दलच्या भावना तू तिच्यापर्यंत पोहोचवल्यास त्यामुळे तिला आणखीन आनंद झाला असेल. एक छानसा स्माईल दे बघू, एक छानसा स्माईल. हरकत नाही ते. आणि मंडळी, या पत्र मनातल्या या भागानंतर आता आपण जाणार आहोत आपल्या शेवटच्या आणि पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आणि दोन्ही ताईंचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. अनुराधाताई आणि वर्षाताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात आणि याच खेळातून जी विजेती असणार आहे ती होणार आहे हुकुमाची राणी. कसं वाटते वर्षाताई? छान वाटतंय. लास्ट राऊंड पर्यंत आलेले ते. लास्ट राऊंड पर्यंत आलेली आहे. आता या राऊंड मधूनच हुकुमाची राणी होणार आहे. ताई, तुला कसं वाटते? एकदम मस्त वाटते. एकदम मस्त वाटते. हो हो, क्या बात आहे. हुकुमाची राणी होणार मग आता? हा, मग बोल बघू. मीच होणार हुकुमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. ये बात आहे. ओके. आणि आता आपल्या या पुढच्या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. कसं नाव आहे? कपात कप सगळेच गप. हा, पण कसं नाव कसं वाटलं? छान. छान आहे की नाही? Rhymes कशी छान लाजून आहे. का बोलते? समोर बघ की, भाऊजींना पण दिसू दे की चेहरा. हा, भाऊजी बघणार आहेत हा कार्यक्रम. राईम्स छान जोडले. राईम्स छान जोडलेत. ओके, व्हेरी गुड. कपात कप सगळे गप. सगळे गप. ओके, आता हा खेळ असा आहे की तुमच्या समोर प्लास्टिकचं भांडे आहे, त्यात 10 चेंडू आहे. ओके, मी 1 2 3 म्हटल्यानंतर तुमच्या समोर तुम्ही दिसते की टेबलाच्या अगदी शेवटी काही कप तिथे जोडलेले आहेत. जास्तीत जास्त चेंडू त्या कपांमध्ये सोडायचे. ज्या ताईंचे चेंडू जास्तीत जास्त गोळा होती कपांमध्ये ती अर्थातच ताई विजेती. ओके, कळलंय ताई? अनुराधा ताई, 5.5 वर्ष झालेली आहेत लग्नाला. हा, कळलेले नक्की? ओके ताई, तुला कळलेलं आहे? हो. 40 वर्ष झाली आहेत लग्नाला. नाही नाही, नाही मग 2.5 वर्ष झाली. ह्या ताईपेक्षा अर्धे झालेले आहेत. हो 2.5 वर्ष झालेली आहेत. हो फक्त 2.5. हो, फक्त 2.5. ताई 2.5 वर्ष झाले. पटकन एक उखाणा घेऊन टाक बरं. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून प्रशांत रावांचं नाव घेते आजच्या कार्यक्रमाचा मान राखून. या बात आहे. ओके, व्हेरी गुड. हा, आणि आता आपण खेळ सुरू करूया. खेळ कळलेल्या दोघींनाही. ओके, 1 2 3 म्हटल्यानंतर हा हा हातामध्ये धरायचे. हा, हातामध्ये धरा. ओके, 1 2 3. ओके, हा ताई, आता तू अनुराधा ताई. व्हेरी गुड. आणि शबाश. ओके, व्हेरी गुड. बाकीचे पण कप वापरू शकता. 2 गुण. ओके, व्यवस्थित. 2.5 वर्ष झालेली आहेत लग्नाला. हां हां, लवकर. एक मिनिट, ते काय केलंस तू? स्मॉल स्लो होऊन जाते. एवढं प्रेमाने टाकशील ना तर जाणत नाही ते. चेंडू पण नाही म्हणते, मी नाही जाणार.
3 गुणाने पुढे आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, मस्त. आणि आता इथे निर्णय लागलेला आहे आणि आपल्या या शेवटच्या खेळामध्ये विजेती झालेली आहे अनुराधाताई आणि उपविजेती ठरलेली आहे वर्षाताई. ताई खूप खूप अभिनंदन दोघींचंही. आणि वर्षाताई तुझं खूप खूप अभिनंदन, उपविजेती ठरलेली आहेस तू आणि 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. कसं वाटतंय उपविजेती झालीस? छान वाटतंय. छान सेकंड वाटतंय? विनर झाली. हा, सेकंड विनर. पण हे असे खेळ खेळून कसं वाटतंय आता? छान वाटतंय, छान वाटतंय. एन्जॉय. एन्जॉय. पण हुकमाच्या राणीसाठी जरा हुकलीस, पण छान खेळत होतीस, खूप छान. पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. हा, आणि याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा कप. मी नाही काय बोलले बाबा. पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे अनुराधा ताई. खूप खूप अभिनंदन. आणि संतूर यांच्याकडून हे गिफ्ट हॅम्पर. व्हेरी गुड, खूप खूप अभिनंदन. सगळ्यात आधी कोणाला फोन करून सांगणार आहे? सगळ्यात आधी सासूबाईंना, सासूबाईंना. काय सांगशील सासूबाईंना? की आता हुकमाची राणी झाली. आधी राजाची राणी होती, आता हुकमाची राणी झाली. आता हुकूम सोडणार. आता हुकूम सोडणार. ताई पण खूप छान वाटते, अशीच हसत राहा, खूप छान वाटते. बरं, एक जनरली सगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या ताई आहेत, ज्या सगळ्या सख्या आहेत, त्या सख्याने एक असा हुकूम सोडावासा वाटला तर काय सोडशील? हुकूम म्हणजे लेडीजने सगळ्यांनी स्वतःला टाइम द्यायला पाहिजे. ते स्वतःला टाइमच देत नाही. पण तो असा का टाइम देत? म्हणजे ते स्वतःसाठी वेळ काढून स्वतः पण जगलं पाहिजे ना. करेक्ट आहे आणि हे अत्यंत स्वतः महत्वाचं. भरोसा नसतो ना, मग आजचं लाईफ आज जगून घ्यायचं असते. बरोबर, क्या बात आहे. हरकत नाही ताई, खूप खूप अभिनंदन तुझं. आणि तुझा हुकूम नक्कीच सगळे पाळणार आहेत. अनुराधा ताई, तू दिलेला हुकूम सगळेजण पाळणार आहे. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितलेली अनुराधा ताईंनी की प्रत्येक सखीने, प्रत्येक ताईने आपल्यासाठी वेळ काढलंच पाहिजे आणि आपल्या आनंदासाठी जगलंच पाहिजे. आणि मला असं वाटतं की घरातल्या प्रत्येक पुरुषाने सुद्धा तिचा तो मान, तिचा तो सन्मान त्या व्यक्तीला, त्या स्त्रीला, आपल्या घरातल्या प्रत्येकीला दिला गेला पाहिजे. कारण ती सुद्धा आपल्या कुटुंबासाठी, कदाचित आपल्यापेक्षा जास्त आपल्या कुटुंबासाठी ती राबत असते. आणि ती घरातली एक हुकुमाची राणी आहे म्हणूनच आपलं घर बांधून असतं, घराला घर पण असतं. मला असं वाटतं की ताईच्या चेहऱ्यावरचा हा जो आनंद आहे ना, तो आनंद प्रत्येक ताईच्या चेहऱ्यावरती असायला हवा. आणि तो मिळवून देण्यासाठी हा 16 सख्यांचा कार्यक्रम आम्ही घेऊन येत असतो. तेव्हा भेटूया पुढच्या भागात एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेंट्स माहेर वाशिणींच्या हक्काचा 16 सख्यांचा.